मिळाल्यानंतर चांगले एक महिना झाला नव्हती माझ्या आई तुम्हाला उपचाराची गरज आहे. आई तुम्हाला उपचाराची गरज उपचार नको खाली बसा वारा येते हवा लावून द्या हवा लावून बाजूला पाणी तरी टाकले का पाणी नको काय नको पाणी पिऊन काय करू कशाला माझा करून मायापाशी काय नको हात जोडून काय नको खासदार बजरंग सोनवणे सध्या आपल्या संपर्कात आहेत. बजरंगजी, साम टीव्हीवर आपलं स्वागत. सध्या ठिय्या दिलेला पाहायला मिळतोय आणि स्वतः वाल्मिक कराडच्या मातोश्री देखील इथं बसल्याचं पाहायला मिळतंय. मकोका लावण्यात आलेला आहे. कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? पहिल्यांदा मी ज्या त्यांच्या आई साहेब उपोषणाला बसल्या त्याच्यावर काही बोलू इच्छित नाहीये. मला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये, कारण आईचं हृदय आहे. शेवट मुलासाठी त्यांचं ते बरोबर असेल की त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. पण जे आता बाकी जी चाललेलं आहे त्यांच्यावर मोकोका लावणं हा पोलीस यंत्रणेचा तपासाचा भाग आहे. तपासात जे काही आरोपी सापडतात त्याच्यावरती कारवाई पोलिसांनी केलेली आहे. मकोका लावण्यात आलेला अखेर ही मागणी आधीपासून करण्यात येत होती. कारवाई होताना पाहायला मिळते आता? नाही, प्रत्येकाची मागणी आमची काय होती, कुणाची काय होती, या मागणीपेक्षा पोलीस यंत्रणेमध्ये पोलिसला काय सापडतंय त्याच्यावर अवलंबून असते आणि पोलिसला जे काही धागेदोरे सापडले त्याच्यावरून सारी कारवाई होताना दिसते. मात्र बजरंगजी, युक्तिवाद देखील जोरदार करण्यात आला आणि पोलिसांनी काय चौकशी केली असा सवाल देखील खरं तर कराडच्या वकिलांकडनं विचारण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. तुम्ही हा सगळा जो युक्तिवाद आहे त्यावर समाधानी आहात किंवा जो मकोका लावण्यात आलाय या कारवाईवर समाधानी आहात? नाही, मला कोर्टामध्ये काय झालेलं ते मला माहित नाहीये किंवा मी ते बघितलं नाही किंवा मी ऐकले नाही कोर्टातला युक्तिवाद. पण मोकोका लावलेली बातमी आपण सर्वांच्या तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून मी बघतोय. तर ही मोकोका लावलेली जी प्रक्रिया आहे ते पोलीस यंत्रणेचा तपासाचा भाग आहे. तपासामध्ये ते दोषी आढळून आले असतील म्हणून त्यांच्यावर मोकोका लावला असेल. नेमकी आता या पुढची मागणी काय असणार? कारण मकोका तर लागलेला आहे. आता यापुढे बघा, आपण या पुढच्या मागणीच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर आता ही कोर्टात आणखी सुनावणी चालू आहे. कोर्टातली सुनावणी संपू देत त्याच्यानंतर मी बोलतो की काय याच्यानंतर पुढचं काय. आता कोर्टात आणखी चालू असताना मी बोलणं चुकीचं होईल. बरं.